नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी। बातमी माणगावच्या पाणी पुरवठ्याची। मुख्य पाणी पुरवठा लाईनला गळती, वाया जाणारे लाखो लिटर पाण्याची दखल घेत केली दुरुस्ती। माणगाव नगरपंचायत उतेखोल गावातील कालव्यावरील जुन्या कार्यरत योजनेतील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या बिडाच्या 250 mm 12 इंची लाईनवर मोठा लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी या ठिकाणी कालव्याचे ओळातून वाहून जात होते। या भागातील झाडाझुडपात हे पाणी वाया जाताना कोणाच्याही लक्षात येत नव्हते। परिणामी पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचे देखील लक्षात आले नव्हते। येथील स्थानिक सुज्ञ नागरिकांचे घरामागील बाजूस ही बाब त्यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर यांना मेसेजद्वारे कळविले असता माहिती समजताच त्यांनी तातडीने दखल घेतली। रविवार दिनांक 22 मार्च रोजी भर दुपारी 2 वाजता या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपातून वाट काढत पोहोचत प्रत्यक्ष पाणी करून योग्य नियोजन करून पुढील काही तासांसाठी पाणी पुरवठा खंडित करून युद्ध पातळीवर या मुख्य लाईनचे दुरुस्तीचे काम सुरू केले। मोठी लाईन व मोठा लिकेज अडचणीचे ठिकाण असल्याने तो काढण्यासाठी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी दिनेश मडवी, चंद्रकांत सोनकर, विलास काळे, अविनाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, राजेंद्र पवार, सुनील तारलेकर, अमोल गुटे यांनी पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर यांचे मार्गदर्शनात जवळपास 6-7 तास अथक मेहनतीने दुरुस्तीचे जिकरीचे काम तातडीने पूर्ण केल्याने नगरपंचायतीच्या लाखो लिटर वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गळती आता थांबविण्यात यश आले। परिणामी शहराचा पाणीपुरवठा आता योग्य दाबाने पूर्ववत होणार आहे।